2025चा जे वक्फ अमेंडमेंट बिल आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जवळजवळ 150च्या वर याचिका या दाखल केल्या गेलेल्या आहेत वेगवेगळ्या संस्थांकडून. इंडिव्हिज्युअल्स, असादुद्दीन ओवेसी, अमानतुल्ला खान, वेगवेगळे उलेमा, त्यांच्या मुस्लिम अजून काही संस्था, महुआ मोइत्रा, मनोज झा RJD वाले, अशा बऱ्याच लोकांनी त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. आणि काही भाजपप्रणित राज्य सरकार आहेत त्यांनी या कायद्याच्या समर्थनात पण याचिका दाखल केलेल्या आहेत, त्याच्यात महाराष्ट्र सरकार पण आहे. आता काल ह्याच्यावर पहिली सुनावणी झाली. आता नॉर्मली तुम्ही याचिका दाखल केली तर त्याच्यात 3 गोष्टी होऊ शकतात. एक तर नोटीस होऊ शकते, दुसऱ्या बाजूला नोटीस तुम्ही लेखी उत्तर द्या. एक होऊ शकतं नोटीस आणि स्टे, म्हणजे दुसऱ्या बाजूला नोटीस आणि स्थगिती, जे काही तुम्ही मागताय त्याच्यावर म्हणजे जे मागितलं गेलंय, स्थगिती मागितली गेली आहे कुठल्या विषयावर त्याच्यावर स्थगिती मिळवणं किंवा डिसमिस होणं. तर आता ह्या मॅटरमध्ये काय झालेलं आहे, ह्या मॅटरमध्ये केंद्र सरकारला नोटीस इश्यू केली आहे कोर्टाने आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ह्या याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावर तुमचं लेखी उत्तर मांडा. आता काल याच्यावर 2 तास सुनावणी झाली. काल एक अंतरिम आदेश पण सुप्रीम कोर्टाच्या मनात होतं अंतरिम आदेश पास करायचा, पण केंद्र सरकारने सांगितलं की आज म्हणजे आज 2 वाजता परत तुम्ही हे मॅटर ऐका आणि मग तुम्ही पुढची वाटचाल ठरवा. तर आज 2 वाजता परत हे मॅटर ऐकण्यात आलं. तर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला आश्वासित केलेलं आहे, कारण सुप्रीम कोर्टाला पण 1-2 गोष्टींवर डाऊट होता. तर त्यांनी सुप्रीम कोर्टाने कालच स्पष्ट केलं आहे की आम्ही ह्या कायद्याला पूर्णपणे स्थगिती देण्याच्या मनस्थितीत नाही आहे, म्हणजे पूर्णपणे आम्ही स्थगिती देणार नाही. आज पण कोर्ट अंतरिम काही पॉईंटवर स्थगिती देणार होती, पण केंद्र सरकार म्हणलं तुम्ही स्थगिती नका देऊ, कारण एकदा तुम्ही जर स्थगिती दिली तर परत हे प्रकरण खूप लांबतं आणि मग ती स्थगिती उठवायला काही महिने वर्ष लागू शकतात. त्यामुळे आम्हीच तुम्हाला आश्वासित करतो की पुढच्या तारखेपर्यंत 2 पॉईंट आहेत, त्याच्यावर कोर्टाला डाऊट होता. कोर्टाचं काय म्हणणं होतं की ज्या प्रॉपर्टी कुठल्या कोर्टाच्या मार्फत किंवा गॅझेटच्या मार्फत डिक्लेअर केलेल्या गेल्या आहेत की ह्या वक्फ प्रॉपर्टी आहेत, त्याच्यात सरकार हस्तक्षेप करणार नाही, म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत, असं आश्वासन कोर्टाला केंद्र सरकारने दिलेलं आहे. आणि केंद्र सरकारने असंही सांगितलं आहे की 2025च्या ॲक्टप्रमाणे नॉन मुस्लिम लोकांना तुम्ही वक्फचे काउन्सिल मेंबर घेऊ शकता, त्याच्यावर पण आम्ही कारवाई करणार नाही. तर आता पुढच्या तारखेपर्यंत, आता 2 आठवड्यानंतर परत ह्याच्यावर सुनावणी होईल. पुढच्या तारखेपर्यंत नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलं आहे की ते करणार नाही, त्यांना नॉमिनेशन करणार नाही. आणि कुठलीही प्रॉपर्टी, वक्फ प्रॉपर्टी ही ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही, कारण नवीन ॲक्टप्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फमधून काढून घेणार आहे, त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो. या 2 मेन पॉईंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाही आहे. केंद्र सरकारच्या या 2 आश्वासनावर विश्वास ठेवून कोर्टाने सांगितलंय की पुढच्या तारखेपर्यंत तुम्ही ह्या 2 गोष्टींवर कारवाई करायची नाही. त्यामुळे आता कोर्टाने काय सांगितलंय की तुम्ही रिप्लाय द्या. केंद्र सरकारला सांगितलं या सगळ्या याचिकांवर तुम्ही एक रिप्लाय द्या आणि वेगवेगळ्या दुसऱ्या याचिकाकर्त्यांना, दुसऱ्या पार्टीजला पण सांगितलंय की तुमचं काय म्हणणं असेल ते मांडा. आणि कोर्टाने एक महत्त्वाची बाब सांगितली आहे की 150च्या वर याचिका आहेत आणि हे खूप कन्फ्युजिंग झालेलं आहे. तर आम्ही लीड 5 याचिका, म्हणजे जे कायद्याच्या विरोधात आहेत ते 5 मेन याचिकाच ऐकल्या जातील आणि इथून पुढं ह्या मॅटरला रिगार्डिंग वक्फ अमेंडमेंट बिल असं नाव दिलं जाईल. तर आपले हे सरन्यायाधीश जे आहेत ज्यांच्यासमोर हे मॅटर चालू आहे, संजीव खन्ना, ते 13 मेला रिटायर होणार आहेत. जस्टिस भूषण गवई हे 14 मेला सरन्यायाधीश होणार आहेत. तर त्याच्या आधी म्हणजे आजपासून 2 आठवड्यानंतर, ते रिटायर व्हायच्या आधी हे मॅटर परत येणार आहे 2 आठवड्यानंतर डायरेक्शनसाठी. तर त्यावेळेस जेव्हा केंद्र सरकार त्यांची लेखी बाजू मांडतील, अन्य पार्टी लेखी बाजू मांडतील, तर त्यावेळेस काही अंतरिम आदेश कोर्ट देऊ शकतं, कारण कोर्टाने सांगितले 2 आठवड्यानंतर जेव्हा हे प्रकरण येईल तेव्हा आम्ही हे डायरेक्शनसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे काही ऑफिशियल अंतरिम आदेश येऊ शकतो. आता ह्या प्रकरणावर स्थगिती तर मिळवणं मुश्किल आहे, कारण स्थगिती कोर्टाने सांगितलं की आम्ही कायद्याला स्थगिती देणार नाहीये. आता प्रोसेस चालू झाला आहे.
2 आठवड्यानंतर हे मॅटर येईल, चीफ जस्टिस रिटायर व्हायच्या आधी, तेव्हा एक इम्पॉर्टंट डेट असेल, त्यावेळेस नक्की कोर्ट काय व्ह्यू घेतं ते आपल्याला बघावं लागेल. पण माझ्या मते आता हे प्रकरण काही महिने वर्ष असंच कोर्टात चालू राहील. म्हणजे कायद्याला स्थगिती मिळणं इज आउट ऑफ क्वेश्चन. खूप लोकांचं, असादुद्दीन ओवेसीनी मीडियाला सांगितलं की आम्ही याच्यावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करू वगैरे, पण कोर्टाची ती मनस्थिती नाही आहे. काही 2-3 पॉईंट्सवर कोर्टाचे डाऊट होते, त्याच्यावर केंद्र सरकारने त्यांना आश्वासित केलं आहे की आम्ही याची अंमलबजावणी पुढच्या तारखेपर्यंत करणार नाही. एखाद्या वेळेस पुढच्या तारखेला लेखी उत्तरं आल्यावर कोर्टाला वाटेल की ठीक आहे तुम्ही अंमलबजावणी करू शकता किंवा नका करू, त्यावेळेस महत्त्वाचं ठरेल की काय त्यावेळेस कोर्ट म्हणतंय. त्यामुळं आता 7 दिवसात रिप्लाय, त्याच्यानंतर 5 दिवसात रिजॉइंडर, आणि मग फाईल कंप्लीट होईल, प्लीडिंग्स कंप्लीट होतील आणि कोर्टासमोर हे मॅटर डायरेक्शनसाठी जाईल. तर नाव वी आर इन फॉर अ लॉंग हॉल. आता हे प्रकरण तुम्हाला आठवत असेल, जो 95चा वक्फ ॲक्ट आहे त्याच्यावर काही हायकोर्टांमध्ये अजून चॅलेंजेस पेंडिंग आहेत. तर आता हा ॲक्ट परत चॅलेंज केला गेला आहे, तर काही वर्षानुवर्ष हे प्रकरण आता चालू शकेल. तर आता पुढच्या तारखेला आपल्याला वाट बघावी लागेल, 2 आठवड्यांनी नक्की सुप्रीम कोर्टात काय होईल. कोर्ट हॅज गिव्हन अ पेशंट हिअरिंग, काल 2 तास, आज 1-1.5 तास. नॉर्मली सुरुवातीला कुठल्याही प्रकरणात नोटीस, स्टे किंवा डिसमिस असं लगेच 5, 10, 15 मिनिटात सांगण्यात येतं, पण एवढ्या पार्टीज असल्यामुळं कोर्टाने सिब्बल, सिंघवी, चंदर सिंग, वेगवेगळे सिनियर्स, संजय हेगडे, राजीव धवन, केंद्र सरकारच्या वतीने तुषार मेहता, अशा वेगवेगळ्या लोकांना ऐकलं. कोर्ट हॅज गिव्हन देम अ पेशंट हिअरिंग. आणि आता पुढच्या 2 आठवड्यांनी आपल्याला काय, मी परत सांगू इच्छितो की कोर्टाने कुठलीही अंतरिम स्थगिती दिलेली नाही आहे. केंद्र सरकारने आश्वासन दिलंय कोर्टावर की ह्या 2 मुद्द्यांवर आम्ही पुढच्या तारखेपर्यंत अंमलबजावणी करणार नाही.